कोणत्या? इंडियाना. आपण त्याला भारतीयाना म्हणू, कारण आम्ही इंडियाला विरोध करतो. भारताचं मूळ नाव काय? भारत आहे. विशेष नाम कधी बदलतं का? कधीच. विषय व्याकरणाचा नियम काय? विशेष नाम बदलत नाही. आता मच्छिंद्र भाऊचं नाव मच्छिंद्र आहे, यांना हिंदीत काय म्हणतील? काय म्हणतील? मच्छिंद्र. इंग्रजीमध्ये काय म्हणतील? बोलत जा, काय म्हणतील? मच्छिंद्र. मग भारत देशाचं नाव भारत असताना इंडिया आलं कुठून? ह्या विचार करा. त्याच्यामुळे आपण भारतीय म्हणू. त्याच्यामुळे आपल्या देशाचं मूळ नाव काय? बोलत जा ना जरा, धरून आणलं काय? भारत. म्हणून इथून पुढे काय म्हणायचं? भारत. हे अत्यंत महत्वाचं आहे. हे व्याकरणच सांगतं विशेष नाम बदल. बरं, इंडिया शब्दाचा अर्थ काय माहिती का? काय? गरीब, पिछडे. तुम्ही बघा, चेक करा, मागास. थोडक्यात रानटी लोक. म्हणजे इंग्रजांनी आपला वेळोवेळी कसा अपमान होईल असे शब्द आपल्याला देऊन गेले. आणि आपल्याला खूप हुशारकी आहे. मम्मी पप्पाचा जरा अंदाज घ्या त्या शब्दाचा अर्थ काय. आणि मॅडम तर इतका भयानक आहे, इतका भयानक आहे का त्याचं तुम्ही शोधा या शब्दांचा अर्थ काय. म्हणून भारतीय शब्दांचं पालन सगळ्यांनी करायची ही पण एक विनंती या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करतो. पुन्हा एकदा मच्छू भाऊंना खूप खूप शुभेच्छा आज या निमित्तानं इथं देतो. त्यांच्या समस्त परिवाराचं, त्यांच्या समस्त कुटुंबाचं, त्यांचे दोन्ही पण पुत्ररत्न श्रेयश असल आणि स्वामिनी असल. पण एक गोष्टीबद्दल आमची नाराजी, तुम्ही दोनच पोरं जन्माला घातले त्याच्याबद्दल नाराजी. सगळ्यात महत्वाचं, प्रॉपर्टी कोटीनं कमवू राहिले, पोरं दोनच. आणि हे सगळ्यांना विनंती आहे. पूर्वी बघा, रामेश्वरजी विवाह झाल्यानंतर पती पत्नी जेव्हा संतांचे आशीर्वाद घ्यायला जायचे तर आपले संत ऋषी मुनी काय आशीर्वाद द्यायचे सांगा बरं? मोठ्यानं सांगा ना. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. खरंय का खोटंय? म्हणजे आशीर्वाद आमचा आणि अनुकरण दुसऱ्यांचं. कळलं तुम्हाला मला काय म्हणायचंय? त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांना गरज आहे पुत्ररत्न, मुली मुलं यांना भरपूर जन्म द्या. आणि याच्यामध्ये माझे माता माऊल्यांना हात जोडून विनंती, तुम्ही खरंच संतती वाढली पाहिजे, मुला मुलींना जन्म द्या. आता काहींचा प्रश्न असा पडेल गणपतराव, ते म्हणतील महाराज आम्ही मुलांना जन्मही देऊ जास्त, पण पोरांना शिकवायचं कोणी, खर्च कोणी करायचा? आज या हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जाहीर करतो, इथून पुढे जे 3 पेक्षा जास्त पोरांना जन्म देतील त्या पोरांच्या शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी जगद्गुरु शांतिगिरी महाराज स्वीकारतील. टाळ्या नका वाजू, पोरं पैदा करा. नाही तर टाळ्या वाजून चालेल का? आणि म्हणून जनसंख्या ही वाढली पाहिजे. आणि जिथं जिथं आपण घटलो तिथं तिथं आपल्या हातातनं गेलं. आणि सध्याच्या स्थितीला जिहाद नावाचे खूप प्रकार चालू झालेले, त्याच्यामध्ये विशेष लक्ष घाला. इतक्या दिवस आपल्याला वाटत होतं एकच जिहाद आहे, आता प्रसाद जिहाद सुद्धा चालू झाला. तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये बघा तुम्ही काय पद्धतीनं भेसळ करून विक्री केलं. तर एवढंच काय, आत्ताची परिस्थिती, काल परवा इथं संभाजीनगरला एक अटक झाली. काय रान उठवलं. अरे जो दरोडेखोरे ज्यानं काही केलं असल ते असल, त्याला काय सहारा देऊ नका चुकीच्या लोकांना. कॉर्पोरेट कंपनीमध्ये हिंदू मुलींनी धर्मांतरण करावं याच्याकरता जर कोणी असे कार्य करत असतील तर अशा लोकांना शासन झालंच पाहिजे, हे आपण प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे. पूज्य जगद्गुरु भगवान यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना यानंतर प्राप्त करायचे. आज बाबाजी पण या उद्घाटनाच्या निमित्तानं थोडक्यात आशीर्वाद देतील. तसं त्यांचं 9 वर्ष मौन होतं. 9 वर्ष ते बोललेच नाही. अखंड 9 वर्षाची मौन साधना केलेले पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज आहेत. आणि अशा महापुरुषांचे शुभेच्छा आशीर्वाद या अधाणे परिवाराला आपण या ठिकाणी प्राप्त करू. यानंतर मी पूज्य जगद्गुरु बाबाजींच्या पूजनासाठी मंचावरती विनंती करतो. मच्छिंद्र भाऊ अधाणे, श्रेयश या ठिकाणी व्यासपीठावरती येतील आणि पूज्य जगद्गुरु बाबाजींचं पूजन या ठिकाणी या
पर्वावरती इथं करतील. पूज्य जगद्गुरु बाबाजींचं पूजन या पर्वावरती या ठिकाणी संपन्न होईल आणि पूज्य बाबाजींच्या पूजनानंतर आपण त्यांचे थोडक्यात आशीर्वाद घेऊ. पूज्य जगद्गुरु भगवान यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. जे सनातन हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरु म्हणून कार्य करत आहे ते पूज्य जगद्गुरु भगवान स्वामी शांतिगिरी महाराजांचं जेव्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये या नगराचं नाव काय? या नगराचं काय नाव आहे? आईसाहेब चौक. आईसाहेब चौक या परिसरामध्ये स्वामींनी ह्या सुंदर अशा वास्तूचं पूजन सोहळा संपन्न झाला. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मंदिर महाराज अर्थात प्रमुख बाबाजी या एक थोर संतांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी एकत्र आले आहोत. म्हणून प्रथमतः की महाराष्ट्रीय संतांची भूमी त्या संत परंपरेचे संत ओम जगद्गुरु स्वामी ज्यांनी आपल्या सर्वांना सुंदर अशा परंपरा दिल्या की नाही, ज्या परंपरेच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं रहस्य उलगडतं आणि कल्याण होऊ शकतं असा महिमा त्या परंपरेचा आहे. आपण म्हणतो माझे सोने झाले बाबा तुम्हामुळे, माझे सोने झाले बाबा तुम्हामुळे, चांगले चालू लागले बाबा तुम्हामुळे, मुके बोलू लागले बाबा तुम्हामुळे, आंधळ्यांना दृष्टी आली बाबा तुम्हामुळे, अनेक व्यसनी व्यसनमुक्त झाले बाबा तुम्हामुळे, अनेक वांज वायांना मुलं झाली बाबांच्या आशीर्वादाने. असा महिमा किती वर्णन केला तर कमीच बघायच्या साधू संतांचा आहे. अशा बाबांच्या भक्तीसाठी साठवून धरत करूया. त्यांचंच नाव असल्या बघा जनेश्वर महादेवर काय आपण माहितीमध्ये ऐकली निपट निरंजन. हां, अशा जनेश्वर महादेव चरणी वंदन, हनुमंताला वंदन, गणेशाला वंदन. या भूमीतील जेवढे श्रीराम श्रीकृष्ण भगवान शिवजी असतील त्या सर्व देवतांना वंदन, गोमाता वंदन, या भूमीला वंदन. आणि आमचे निच्छिंद्र हो यांनी सुंदर असं जे वास्तू बी केले गेले आणि स्वप्न प्रत्येकजण स्वप्न पाहतो की नाही, कोणाचं काय स्वप्न कोणाचं काय स्वप्न असं बघा की नाही. आणि यांनी स्वप्न असं बघितलं की ज्याचं दोन्ही साध्य झालं, दोन्ही साध्य केलं. म्हणजे लोकांना आनंदाने करायचं मागे आणि अर्थार्जनही त्या आणि आपली व्यवस्था करायची, अशी आपली व्यवस्था लावायची. अशा रीतीने बघा सुंदर असा विचार ज्यांनी ही वास्तू उभी करताना केलेला आहे. झाकून ठेव. या वास्तूचं वास्तुपूजन आपले नाशिकचे श्री विलासजी कुलकर्णी गुरु यांच्या मंत्रदर्शनाने संपन्न झालेलं आहे. अनेक दिवस बघा वास्तूमध्ये असतात की ग्रह भूत पिशाच शाकिनी डाकिनी जारण मारू चाटकिनी अशा अघोरी शक्ती बघा त्यांनी वास करीत असतात. मात्र या वास्तुशांताच्या वास्तुशांतीच्या संस्कारामुळे तुझ्या पाठामुळे हे सर्व दोष नाहीसे होतात आणि ती वास्तू पवित्र नवे नवे लक्ष्मी वास करणे आचार्य बनत असतात. अशा दक्षिणगाव महालक्ष्मी असं वास्तुपूजन आमचे कुलकर्णी गुरूंच्या माध्यमातून संपन्न झालं. आमच्या मनशीर भाऊच्या आग्रहास्तव किंवा प्रेमास्तव की आपण सर्व उपस्थित झालात, ज्यामध्ये आता आणि ज्यांचं नाव केलं तेवढं कमीच की असे सर्व भाग्यवान पुण्यवान या सोहळ्याला उपस्थित आहेत. अशा सर्वांमध्ये आमचे स्वामी विवेकानंद महाराज आहे. त्याचप्रमाणे आपले गायक आमचे राहमान साहेबजी शिंदे उपस्थित आहेत. जरावर हात करून टाळी वाजवून सर्व उपस्थित आमचं अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. बघा व्यवस्था ही त्या घराची शोभा असते. अनेक व्यवस्था आपण बघितलं किती व्यवस्था या ठिकाणी, जसं वर चढायचा व्यवस्था कोणती लिफ्ट आहे की व्यवस्था, कशा आणखी भोजनाची व्यवस्था आहे, झोपायची व्यवस्था आहे, किती देवपूजेची व्यवस्था आहे, कितीतरी व्यवस्था बघा या ठिकाणी करण्यात आली आहे. जसं आपली सर्वांची व्यवस्था आहे, बसण्याची बैठक व्यवस्था आहे,
आपल्या या ठिकाणी काहीतरी मिळालं याची सुद्धा व्यवस्था आहे ना. हे बघ किती आयटम नाव बघू ना, कोणतं ते आयटम बघा ना, सांगा मच्छिंद्र भाऊ. ज्यांच्या लक्ष्मीला सन्मान मिळाला बरं का. पुरी आणि पोळी. हा मिक्स व्हेज बरं, मिक्स व्हेज. व्हेज गुलाबजामुन, वरण आणि भात, पनीर भाजी, चिवडा, पापड वगैरे. याला होता दाणे भरली का है. आने वाले का नाम. तुमचंच नाव का नाव लिहि, बाबांचं नाही लिहिलं. तुमचं सर्वांचं नाव लिहिले, बाबांचं नाव लिहिण्यासाठी. मला म्हणून पुरेशी टाळी वाजून अभिनंदन. या ठिकाणी आपण या ठिकाणी करूया. बघा याला कारण काय बघा, मत लक्षात. कारण म्हटलं जातं सामर्थ्य आहे चळवळीचे. काय सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करेल तयाचे मात्र ते भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. जसं का इमारतीला पायाची गरज आहे, झाडाला मुळाची गरज का, असं प्रत्येक मनुष्या जीवनामध्ये त्याच्यामुळे कशाची गरज आहे. अधिष्ठान बेस. आणि आमच्या मच्छिंद्र भाऊला बालपणापासून बाबाजी सारख्या माणसाचं अधिष्ठान दाखवले की त्या टाळी वाजून त्यांचं अभिनंदन सध्याचं गाव या ठिकाणी करूया. कारण ते गुरुकुलचे माजी विद्यार्थी लक्षात घ्या. जसं आमचे शिवाजी अकोलकर आता त्यांनी अनुष्ठान केलं बरं का आपल्या अक्षरतृतीयामध्ये की ज्यांनी खोलीचा वाटा सुद्धा घेतला होता ते प्रमाणे बरं का, तो सुद्धा संकल्प पूर्ण केला. आता याचाच कडबाचं वर्णन केलं ज्यांनी आपलं सुपुत्र बाबांच्या चरणी या संस्कृतीसाठी या धर्मासाठी अर्पण केलं. असे अनेक या ठिकाणी बघा भाग्यवान रत्न उपस्थित आहेत. जर टाळ्या पुरेशा हवे त्यांचा आपण या ठिकाणी करूया. बघा आपण किती बघा भाग्यवान या भूमीमध्ये आहोत. कारण अनेक देश या पृथ्वीच्या पाठीवर आहेत, मात्र तेथे गुरु शिष्य परंपरा नाही. बघा कोणती परंपरा नाही आहे, गुरु शिष्य परंपरा इतर देशामध्ये कोणी पाहायला मिळणार नाही. तर ती परंपरा कोणत्या देशात आहे फक्त आपल्या भारत देशामध्ये गुरु आणि शिष्य परंपरा. आणि ती काय आजकालची नाही बघा, कधीपासून आहे म्हणून म्हणतो आपण म्हणतो ना म्हणा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष बळला. की बाबाजी सांगायचे काही संसार असावा नेटका, दुसरं येतो फाटका, त्यामध्ये असावा हरिनामाचा चुटका. लक्षात असा का सर्वांसाठी मुद्द्यावर लक्षात. त्याप्रमाणे आणखी काय म्हणले, धन्यतयाचा संसार परमार्थाचे त्याची घर, शिव शिव अक्षरे दोन जो मध्ये म्हणजे बघा संसारामध्ये स्त्री. आता पत्नी कशा असावी, पती राजाच्या खांद्याला खांदा देऊन समर्थपणे. म्हणजे बाबांना आनंद वाटला का, कारण आता हॉटेल कोण चालणार आहे बरं वर्षात आहे की तर टाळीवर वर्षातही चालत. अभिनंदन या ठिकाणी कशात याला म्हणत्या धन्यतयाचा संसार. कशात त्याप्रमाणे स्त्रिया सारे सात्विक पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे साथ. आणि आम्ही स्वामिनी या ठिकाणी जिच्या नाव तिच्या नावानं स्वामिनी हा उपक्रम आहे. या रेस्टॉरंटचं नामकरण जर टाळून स्वामिनीचं जरा अभिनंदन या ठिकाणी. एक लक्षात ठरावे. गहिनी सती गोष्ट बळला, गहिनी प्रसारे निवृत्ती दातार, गहिनी प्रसारे निवृत्ती दातार. ज्ञानदेव सार तुझविले, ज्ञानदेव सार, ज्ञानदेव सार तुझविले, ज्ञानदेव सार. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गुरुशिवाईला गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेव सारा सोज दिले. म्हणजे निवृत्तीनाथाचे गुरु कोण आहे, गहिनीनाथ.
ज्ञानेश्वरांचे गुरु हा, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे गुरु कोण आहे? निवृत्तीनाथ महाराज. त्यांचेच बंधू बघा, ज्यांची त्र्यंबकेश्वराची समाधी आहे असे निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु. निवृत्तीनाथचे गुरु कोण आहे? गहिनीनाथ महाराज. गैनीनाथचे गुरु कोण आहे? गोरक्ष. गोरक्ष गोरक्षांचे गुरु कोण आहे? मच्छिंद्र. मच्छिंद्राचे गुरु कोण आहे? आदिनाथ भगवान शिव आणि आदिनाथचे गुरु कोण आहे? आदिनाथच नाव ते स्वयंभू आहे. यत्र योग आपण योग गुरु सर्व देवांना आहे. यकाराय नमो नमः. म्हणजे बघा, शिवाय ही गुरु शिष्य परंपरा भगवान शंकरापासून आले. भगवान शंकरापासून आले. लक्षात. आपले बाबा सुद्धा कोणाचा अवतार बनवून त्यांना भगवान शिव. आणि म्हणून आपण बाबांच्या गीतामध्ये म्हणतो ना, बाबांचं गीत गीत म्हणा ना म्हणतो, हे तहे गावच्या संता जगती आलाज कैसा, अनाथ या भक्तांचे उपदेश करतो कैसा, अनाथ या भक्तांचे उपदेश करतो कैसा. धन्य तुमची शिवभक्ती, धन्य तुमचा उपदेश, बालपणी पाणी झाली अकरा मारुतीस, बालपणी पाणी झाली अकरा मारुतीस, हे जमून भक्तगण मार्ग सांगे भक्ती ज्ञान, एक मुखान बोला बोल जय नाद, एक मुखान बोला बोल जय नाद. हे काही गावच्या संता तुम्हा शिवाचं वरदान, हेच हे गावच्या संता तुम्हा शिवाचं वरदान. सर्वांना विनंती आहे, शेवटपर्यंत दोन्ही हात वर करा, जोरदार टाळी. हा, एक मुखान बोला बोल जय नाद, एक मुखान बोला बोल जय नाद, एक मुखान बोला बोल जय नाद. आज अदानी